निधी वाटपाचा कार्यक्रम होतोय। रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यामधील लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होणार आहे। जमा झालेले आहेत। अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात। ई-केवायसी हप्ते रखडलेल्या बहिणांना 3 महिन्याचे 4500 रुपये बँकेच्या खात्यात जमा होणार आहेत। आज लाडक्या बहिणींच्या खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला यायला मला अतिशय आनंदही होतोय, कारण शेवटी या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख एकनाथ शिंदेला तुमच्यामुळे मिळाली। ही सर्व पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, त्यावेळेस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली। आम्ही देखील गरिबी पाहिली आहे, आमच्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे आणि त्यावेळची परिस्थिती देखील पाहिली आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली। त्याचा उदय आणि जन्म त्यावेळेस झाला आणि आपल्याला सांगू इच्छितो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। काही केवायसी वगैरे होईल त्याच्यामध्ये, पण पात्र लाडकी बहीण कधी वंचित राहणार नाही, हा शब्द आहे आमचा। समोर जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणी मोठ्या, सगळ्यात जास्त मेजॉरिटीमध्ये लाडक्या बहिणी आहेत आणि लाडके भाऊही आहेत। तुम्ही संध्याकाळी 7 वाजल्यापासून इथे आहात। मला यायला उशीर झाला त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि आज लाडक्या बहिणींचा कार्यक्रम आयोजित केला आहे। आज या ठिकाणी महासागर जनसागर लोटला आहे। तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर येताना पाहायला मी एक आनंद पाहतोय, याचं समाधान मला आहे। आणि तुमने पुकारा और हम चले आए असं गाणं आहे ना,